अर्थव्यवस्था समाजासाठीही लागू होते, ती अर्थव्यवस्था एखाद्या देशासाठी सुद्धा लागू होते, म्हणूनच तिला आपण अर्थव्यवस्था असं म्हटले गेलेलं आहे. आता सगळ्यात पहिले ह्या अर्थव्यवस्था जी आहे, तर ह्या अर्थव्यवस्थेचा जो जनक असं म्हटलं जातं, तो म्हटलं जातं ॲडम स्मिथला. कोणाला म्हटलं जातं? जनक ॲडम स्मिथ. आता हे जे ॲडम स्मिथ आहे, यांनी एक पुस्तक लिहिलेलं गेलेलं आहे. याच्यामध्ये दाखवलं आहे राष्ट्राची संपत्ती, द वेल्थ ऑफ नेशन. हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. जे पुस्तक त्यांनी कधी लिहिलेलं आहे? 1776 कधी लिहिलं गेलेलं आहे ते? 1776 कोणतं पुस्तक लिहिलं त्यांनी? राष्ट्राची संपत्ती हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं. याच्या अगोदर भारतामध्ये एक फार महान व्यक्ती होऊन गेले, त्यांचं नाव होतं विष्णुगुप्त चाणक्य. यांनाच आपण कौटिल्य सुद्धा म्हटलो. आणि हेच व्यक्ती यांनी एक अर्थशास्त्र नावाचं एक पुस्तक लिहिलं. तिच्यातनं अर्थशास्त्राबद्दलच्या भरपूरशा संकल्पना त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. तर समाजाचा विकास करण्यासाठी वापरता येईल. काय म्हणता येईल ते? जे समाजाचा विकास करण्यासाठी, समाजाचा विकास ज्यातनं साध्य होईल असं शास्त्र, त्याला म्हणता येईल अर्थशास्त्र. अर्थ म्हणजे काय? तर अर्थ म्हणजे येईल तुमचा पैसा. काय म्हणतोय मी? अर्थ म्हणजे काय येईल? तुमचा पैसा. ह्या पैशांचं योग्य मूल्यमापन लावणे. काय म्हणतोय मी? ह्या पैशाचं योग्य मूल्यमापन लावणे, योग्य तरीक्याने याला खर्च करणे, योग्य तरीक्याने याची वाटप करणे आणि योग्य तरीक्याने याची गुंतवणूक करणे, म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला याचा योग्य असा वापर करता येईल. म्हणजे पैशाचं शास्त्र, ज्या शास्त्रात ज्याचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणता येईल तुम्हाला? अर्थशास्त्र. आता हिच्यामध्ये एक सिंपल अशी व्याख्या देण्यात आलेली आहे. संपत्ती, साधनसामुग्री या बाबींचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणारी व्यवस्था. काय म्हणतोय मी? संपत्ती, साधनसामुग्री ह्या बाबींची काळजीपूर्वक करणारी व्यवस्था. बघा, संपत्ती, राष्ट्राची संपत्ती तुमची काय राहील? नैसर्गिक संपत्ती. जसं तुमच्याकडे जंगल आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी आहे, जसं भारताकडे भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी आहे, पण इस्रायलमध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे, तर तिथे पाण्याचं ऑडिट करण्यात येतं. म्हणजे काय? तुमच्याकडे असणारी संपत्ती, साधनसामुग्री ह्या योग्य काळजीपूर्वक अभ्यास करणारे व्यवस्थापन म्हणजे काय आहे? तुमची अर्थव्यवस्था. बघा, अर्थव्यवस्था, तुमचं कुटुंब लहान असेल, तुमचा व्यवसाय असेल, शासन व्यवस्था असेल, यांचा उत्पन्न, यांचा काय आहे? उत्पन्न आणि याचा खर्च, यांची बचत व गुंतवणूक इत्यादी बाबतचे व्यवस्थापन करणारी व्यवस्था म्हणजे काय येईल? तुमची अर्थव्यवस्था. आता सिंपली भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर अर्थशास्त्र हे पुस्तक किंवा ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती भारतामध्ये विष्णुगुप्त चाणक्य. त्यांनाच आपण काय म्हणतो? कौटिल्य. सगळ्यांना माहिती आहे की हे महान थोर शासक चंद्रगुप्त मौर्य यांचे कोण होते? गुरु होते. म्हणजे यांनी सगळ्यात पहिले अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला होता. त्याच्यानंतर जर मेन अर्थशास्त्राचे जनक, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणता येईल? ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी 1776 साली ही संकल्पना मांडली. कोणती? राष्ट्राची संपत्ती. म्हणजे कोणती? अर्थशास्त्राची संकल्पना मांडली 1776 ॲडम स्मिथ. म्हणजे परीक्षेमध्ये कधीही तुमचा पोलीस भरतीमध्ये किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहे असाच आपल्याला उल्लेख करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक मांडलं अर्थशास्त्राची मूलभूत तत्वे, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. हा जो ग्रंथ आहे अल्फ्रेड मार्शल ह्या व्यक्तीने काढला आणि याचं नाव कधी काढलेला होता? तो 1890. अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हे लिओनल रॉबिन्सन यांनी 1932 हा ग्रंथ काढला. आता एवढं तर तुम्हाला समजलं की अर्थशास्त्र म्हणजे काय, की पैशांचं नियोजन कसं करायचं आहे, पैसा कसा खर्च करायचा आहे, पैशांमध्ये कशा प्रकारची गुंतवणूक करायची आहे, की जेणेकरून आपल्याकडे असणारी साधनसामुग्री भविष्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे वापरता येईल, हे शास्त्र म्हणजे अर्थव्यवस्था. आता कोणतीही देशाची अर्थव्यवस्था हे 3 विभागाच्यामध्ये विभागलेली असते. देश हा जो आहे 3 व्यवस्थापनामध्ये चालतो. एक सगळ्यांना माहिती आहे भांडवलशाही. कोणती? भांडवलशाही अर्थव्यवस्था.
कोणती व्यवस्था? भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता बघा, भांडवलशाही, भांडवल हिच्यामध्येच त्याचा अर्थ होतो. भांडवल म्हणजे काय? भांडवल कोण आणतं? जो खाजगी व्यक्ती असतो. कोण आणतं? खाजगी व्यक्ती, खाजगी कंपन्या किंवा खाजगी व्यवस्थापन. म्हणजे ज्या देशामध्ये सर्व जे आहे जे कोणाच्या हातात राहील? खाजगी लोकांच्या हातामध्ये राहील, त्या अर्थव्यवस्थेला काय म्हणता येईल? भांडवलशाही अर्थव्यवस्था. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक शब्द नेहमी लक्षात ठेवायचा, नीज. नीज अर्थव्यवस्था म्हणजे कोणती? जी स्वतःच्या अर्थव्यवस्था ही खाजगी व्यक्तींच्या किंवा कंपनींच्या हातात असते. त्याच्यामध्ये काय आहे? सगळ्यात पहिले की कमाल नफा कमवणे हा त्यांचा उद्देश असतो. काय? कोणताही व्यक्ती बघा, कोणताही साधा सिंपल दुकानदार बघा किंवा कंपनी बघा, जिओ आहे, टाटा आहे, ह्या सगळ्या कंपन्या की त्यांच्या खाजगी व्यक्तींच्या आहे आणि ते जास्तीत जास्त काय? कमाल नफा कमवण्याच्या उद्देशाने. आणि अशा लोकांच्या हातात जेव्हा अर्थव्यवस्था जाते तर कोणताही एक औद्योगिक व्यक्ती जो राहतो तो जास्तीत जास्त नफाच कमवण्याच्या उद्देशानं त्या देशाची पॉलिसी डिसाईड करत राहतो. तर हीच व्यवस्था, हिलाच काय म्हणता येईल? कमाल नफा कमवणारी व्यवस्था. नीच अर्थव्यवस्था म्हणजे काय? नीच म्हणजे स्वतःची. काय म्हणता येईल? नीज म्हणजे स्वतःशी. हा शब्द तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. नीज अर्थव्यवस्था कोणती? तर ती आहे तुमची भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण नेहमी ऐकतो की अमेरिकेमध्ये तेजी आली, अमेरिकेमध्ये मंदी आली. हा अर्थ काय? ज्या देशाचं खाजगी व्यक्तींच्या हातामध्ये काय राहतं? अर्थव्यवस्था राहते, त्या देशामध्ये नेहमी तेजी आणि मंदी ही जलद गतीने होत असते. कधीही एक लक्षात ठेवा, जसं आज आपल्या भारतामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था नाही आहे, पण अमेरिकेमध्ये काय आहे? भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जर लोकांनी ठरवलं की आपल्याला मार्केटमध्ये तेजी आणायचे तर इझिली ते आणू शकतात, त्यांच्यावर कोणतीही तिसरी व्यक्ती कंट्रोल नाही करू शकत. त्यामुळे काय होईल? तिथे तेजी फार जलद गतीने येईल आणि तेजी जर जलद गतीने येईल तर तेवढ्याच गतीने काय होईल? ती मंदीसुद्धा तेवढ्याच गतीने येईल. त्याच कंपॅरिझनमध्ये भारतामध्ये जर बघायला गेलं तर तेजी आणि मंदीचं सावट फार कमी बघायला भेटतं आपल्याला. बघा, किंमत ठरवण्याची ही प्रक्रिया कशी चालते? मुक्तपणे चालते. कारण का? ही खाजगी व्यवस्था आहे. खाजगी व्यवस्थेमध्ये आता एका व्यक्तीचं एक दुकान आहे किंवा एका व्यक्तीची एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये तो व्यक्ती स्वतःची किंमत ठरवण्याची प्रक्रिया मुक्तपणे करू शकतो, बरोबर. पण मार्केटमध्ये जेव्हा त्याला किंमत आणायची राहते तर तो मार्केटचा हाल हवाला घेतो आणि त्याच्या हिशोबाने आणतो. पण जर भांडवलशाही अर्थव्यवस्था असली तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्यावर कोणी बंधन घालणार नसतं की टॅक्स किती लावायचा आहे किंवा तुम्हाला किंमत किती ठेवायची आहे, MRP किती ठेवायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या राहतात हे सरकार डिसाईड करत असते. त्यामुळे इथे जर सरकारच भांडवलशाही आहे तर किंमत ठरवण्याची जी प्रक्रिया आहे ती मुक्तपणे चालते. बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकच सार्वभौम असतो. ग्राहक हा सार्वभौम असतो. त्याच्यानंतर आता पुढचं व्यक्ती आहे की याचं स्पर्धेचे प्राबल्य असते. तर स्पर्धेचे प्राबल्य बघा, आज जर दोन कंपन्या कॉम्पिटिशनमध्ये उतरल्या तर ते काय करतील? जास्तीत जास्त स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत राहतील. मागणी व पुरवठा स्वतंत्रपणे चालते. मागणी आणि पुरवठा, मागणी जेवढी असेल तेवढीच पुरवठा असायला पाहिजे. त्याच वेळेस किंमत कशी राहते? स्थिर राहते. जर तुमची मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर काय होतं? त्यावेळेस किंमत वाढून जाते. आणि जर पुरवठा अपेक्षेपेक्षा जास्त असला तर तिथे काय ते तुमची किंमत कमी व्हायला लागते. फॉर एक्झाम्पल बघा, बाजारामध्ये काही दिवसा अगोदर जे टमाटर जे होते ते 120 रुपये किलो होते. त्याच ठिकाणी काही महिन्यांनंतर जेव्हा शेतकऱ्यांचे टमाटे यायला सुरुवात झाले, म्हणजे काय झाली? आवक जी आहे ती वाढायला सुरुवात झाली. तर अशा कंडिशनमध्ये काय झालं? तुम्हाला सगळ्यांना माहिती काय झालं की हळूहळू टमाटरचे भाव उतरायला सुरुवात होऊन गेले. म्हणजे काय होतं? ज्या वेळेस तुमचा सप्लाय हा कसा राहतो? कमी राहतो, तर किंमत कशी राहते? वाढलेली असते. ज्यावेळेस सप्लाय जो राहतो हा जो तुमचा अपेक्षेपेक्षा जास्त होतो त्यावेळेस किंमत काय होते? कमी झालेली राहते. म्हणजे काय? आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय होते? नेहमी मागणी आणि पुरवठा हा कसा चालतो? स्वतंत्रपणे चालतो. दुसरी अर्थव्यवस्थेचा पहिला प्रकार सगळ्यांना लक्षात आला, भांडवलशाही अर्थव्यवस्था. ज्यांना नसेल लक्षात आला त्यांनी मला मेसेज करायचा, त्यांना मी स्पेशल एक्सप्लेन करून देईल. समाजवादी अर्थव्यवस्था याच्या नावातच आहे समाजवादी, म्हणजे समाजाच्या हितासाठी स्थापन झालेली अर्थव्यवस्था. बघा, उत्पादन व सेवा यांचे सर्व जे साधने जे असतील ते कोणाच्या हातात आहे? शासनाच्या हातात. बघा, उत्पादन व सेवा याची सर्व साधने कोणाच्या हातात आहे? शासनाचे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ते कोणाच्या हातात होते? खाजगी व्यक्तींच्या हातात होते, बरोबर आहे.
तर तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात आली की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, उत्पादन आणि सेवा कोण करेल? साधन करेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टचं जर चालवायचं आहे तर कोण चालवेल? म्हणजे आता बस, आपल्याकडे बस चालते तर बस कोण चालवतं? शासन चालवतं. रेल्वे कोण चालवतं? शासन चालवतं. त्याच ठिकाणी कंपनीजमध्ये आपल्या 9 कंपन्या सोडून तर बाकीच्या कंपन्या सगळ्या खाजगी आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था समाजवादीमध्ये येते का? तर नाही. तर ह्या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये येतो चीन. बघा, चीनमध्ये जर गेलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चीनमध्ये सगळ्या गोष्टी कोण नियंत्रित करतो? शासन नियंत्रित करतो. म्हणजे काय? समाजवादी अर्थव्यवस्थेचं बेस्ट एक्झाम्पल कोण आहे? चीन. 1991पर्यंत याचं जे एक्झाम्पल होतं ते रशिया होतं. काय म्हणतोय मी? 1991मध्ये याचं बेस्ट एक्झाम्पल होतं रशिया. पण रशिया जे आहे ते आता समाजवादी अर्थव्यवस्थेचं उदाहरण नाही, याचं पक्कं उदाहरण जे आहे ते आहे चीन. आता बघा, समाजवादी अर्थव्यवस्थेचे जर फायदे काय काय? सर्व बाबींवर सरकारचे नियंत्रण राहतं. तुम्हाला सांगितलं की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते कोण नियंत्रित करतं? सरकार नियंत्रित करतं. त्याच्यानंतर वस्तू व सेवा ह्या वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं की खाजगी व्यक्ती आहे तो स्वतःच्या नफ्यासाठीच वापरेल. पण समाजवादी अर्थव्यवस्था कोण नियंत्रित करतं आहे? शासन. तर शासन नियंत्रित करतं आहे म्हणून कोणाच्या हातामध्ये राहील? सगळं वस्तू व सेवा ह्या वैयक्तिक नफ्यासाठी नाही, तर ह्या सार्वजनिक म्हणजे समाजाच्या हितासाठी आहे. तिसरं, आर्थिक नियोजन, तेजी व मंदी ह्या नियंत्रित राहतील. बघा, तेजी इथे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जर एक कंपॅरिझन झालं तर तेजी ही सगळी कोणाच्या हातात होती? खाजगी लोकांच्या हातामध्ये. पण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये हे सगळ्या गोष्टी कोणाच्या हातात आहे? सरकारच्या हातामध्ये. त्यामुळे इथे तेजी व मंदीचे चक्र कसे राहील? नियंत्रित राहील. त्याच्यानंतर तिच्यातले दोष बघा, कार्यक्षमता कमी व उत्पादकता पण कमी असणार आहे. कारण खाजगी व्यक्ती काय करेल? त्याची कार्यक्षमता वाढण्यासाठी जास्तीत जास्त लोक लावेल. पण सरकारीमध्ये काय होतं की त्यांना भरपूरशी लेंदी प्रोसेस राहते त्यामुळे कार्यक्षमता त्यांची फार कमी असते. त्याच्यानंतर उत्पादकता पण कमी राहते. सरकारी यंत्रणेमार्फत अपव्यय होतो. आता आपण नेहमी बघतो आपल्या आजूबाजूला सरकारी यंत्रणा कशाप्रकारे काम करतात. त्यामुळे सरकारी यंत्रणा काय आहे ते यंत्रणेमार्फत अपव्यय होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त राहतात आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी व्यवस्था ही काय करते? हे व्यक्तिगत स्वातंत्र्य दाखवून देते. प्रत्येक ठिकाणी त्याला स्वातंत्र्य आहे. पण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला भरपूरशा गोष्टींसाठी सरकारवर डिपेंड राहावं लागतं. म्हणून ही समाजवादी अर्थव्यवस्थेचे हे दोष आहे की याच्यात कार्यक्षमता कमी राहील, उत्पादकता कमी राहील, सरकार यंत्रणेमार्फत काय राहील? अपव्यय होण्याचे चान्सेस जास्त राहतात आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. पण याचबरोबर याचे फार चांगल्या प्रमाणात वैशिष्ट्यसुद्धा आहे. काय? सर्व बाबींवर सरकारी नियंत्रण राहतं, वस्तू व सेवा ह्या वैयक्तिक नफासाठी होत नाही आणि आर्थिक नियोजन व तेजी व मंदी विक्री चक्र नियंत्रित राहतं. आता बघा, सगळ्यात तिसरी अर्थव्यवस्था जी भारताने स्वतःसाठी तयार केलेली आहे तिला म्हटलं जातं मिश्र अर्थव्यवस्था. कोणती अर्थव्यवस्था? मिश्र. भांडवलशाही व समाजवाद ह्या दोन्हींचे मिश्रण म्हणजे कोणती अर्थव्यवस्था येईल? मिश्र अर्थव्यवस्था. याला संमिश्र अर्थव्यवस्थासुद्धा आपण म्हणू शकतो. खाजगी व सार्वजनिक याचे सह अस्तित्व दिसतं. बघा, खाजगी पण दिसेल म्हणजे भांडवलशाही पण दिसेल आणि सार्वजनिक म्हणजे समाजवाद पण दिसेल. म्हणजे बघा, भरपूरशा ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो. आता रेल्वेमध्येच जर बघायला गेलं तर रेल्वे ही पूर्णतः नियंत्रित कोण करतं? गव्हर्नमेंट करते. पण हिच्यातले भरपूरसे कॉन्ट्रॅक्ट आता खाजगी निघायला लागलेले आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल द्यायचं झालं तर रस्ते. आज PWD खाते काय करते? सिम्पली याच्यामध्ये बघायला झालं तर PWD खाते काय करते? PWD खाते आजच्या डेटमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्ट काढते. म्हणजे सरकार काय करेल? फक्त कॉन्ट्रॅक्ट काढेल. रस्ता बांधायसाठी कोण व्यक्ती पुढे येईल? तुमची खाजगी व्यवस्था. आणि त्याच्यानंतर दुसरा विषय काय आहे? वस्तू व सेवा यांचे उत्पादन सरकार करेल व खाजगी म्हणजे वस्तू व सेवा यांचे उत्पादन सरकार पण करेल आणि खाजगी व्यवस्था पण करेल. वस्तू व सेवा यांचे उत्पादन कोण करेल? सरकार पण करेल आणि खाजगी व्यवस्था पण करेल. पण काही वस्तू व सेवांचे उत्पादन सरकारच करेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल भरपूरशे आता ऑर्डनन्स फॅक्टरी काय करते? शस्त्रास्त्र बनवते. म्हणजे काय आहे की त्याचं उत्पादन फक्त कोण करेल? सरकारच करू शकते. त्याच्यानंतर चौथं, हा पॉईंट तुमच्या सगळ्यांचं लक्षात येऊन गेलेला असेल आणि डोळ्यासमोर येण्याचा प्रयत्न करायचा नेहमी की वस्तू व सेवा. मग कोणत्या वस्तू सरकार नियंत्रित करते? भरपूरशा आहे कंपन्या. याची नवरत्न होते. हे नवरत्न कंपनी तुम्हाला शोधायचे आहे. NTPC झाले, NICL झाल्या,
तर अशा भरपूरशा कंपन्या आहेत की ज्या कंपन्या सरकारच्या आहेत आणि त्याचं उत्पादन फक्त सरकारच करते. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. बघा, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, हा इम्पॉर्टंट आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही कशी आहे? मिश्र अर्थव्यवस्था किंवा संमिश्र अर्थव्यवस्था. कोणाचं मिश्रण आहे? खाजगी आणि सार्वजनिकचं. पण 1991च्या मुक्त धोरणामुळे, बघा 1991मध्ये आपल्या भारताचे फार महान अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मुक्त धोरण स्वीकारलं. मुक्त धोरण म्हणजे काय की 1947 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं तेव्हा आपण व्यापारीसाठी दरवाजे जे होते ते भारताचे दरवाजे कम्प्लिटली बंद केले होते. पण भारतामध्ये 91पर्यंत मंदीचं सावट यायला लागलं. त्यामुळे 91मध्ये आपण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली की आपण व्यापारासाठी बाहेरच्यांसाठी आपल्या भारताचे दरवाजे उघडले. तेव्हापासून आपण मिश्र अर्थव्यवस्थेकडून कोणत्या अर्थव्यवस्थेकडे चाललो आहे? मुक्त अर्थव्यवस्थेकडे. बघा, आता आपण काय बघितले की अर्थव्यवस्थेचे प्रकार किती, कोणते कोणते अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले आपण? भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था. हे तिघीही तुमच्या डोक्यामध्ये एकदम व्यवस्थितरित्या आले असतील. आता बघा, अर्थव्यवस्थेचे आणखी 2 प्रकार पडतात. हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की विकसनशील अर्थव्यवस्था आणि विकसित अर्थव्यवस्था. ज्या देशामध्ये सर्व सोयीसुविधा म्हणजे शिक्षण, आरोग्य, त्याच्यानंतर रोजगार हा व्यवस्थित प्रमाणात सुरू असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विकसित अर्थव्यवस्था. आणि विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय? ज्या देशामध्ये बेसिक सुविधा आरोग्याच्या, शिक्षणाच्या, त्याच्यानंतर रोजगाराच्या ह्याच बेसिक सुविधा फार मुश्किलीने उपलब्ध होतात किंवा अजूनही व्यवस्थित झालेल्या नाही, यांना कोणती अर्थव्यवस्था म्हटली जाईल? विकसनशील अर्थव्यवस्था. हे बऱ्यापैकी तुम्हाला अवगत आहे. भारत हा विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये मोडतो. कुठे पडतो? विकसनशील. आपण विकसित झालेलो नाही. पुढचा प्रकार लक्षात घ्या, अर्थव्यवस्थेचे क्षेत्र. फॉर एक्झाम्पल आपण आता बघितलं की अर्थव्यवस्था कशा प्रकारच्या राहतात, पण अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आता थोडंसं डीपमध्ये जाऊ की अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कोणते. भरपूरदा वेळेस ह्या प्रश्न विचार येतात. आता प्राथमिक क्षेत्र, अर्थव्यवस्थेचं पहिलं क्षेत्र आहे ते प्राथमिक क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र कोणतं? मग कृषी व त्या रिलेटेड संलग्न. मग कृषीशी संलग्न म्हणजे सिंपल आहे. आपण कोणतेही फळं पिकवणे किंवा दूध उत्पादन करणे हे कोणत्या याच्यामध्ये येईल? तुमचं प्राथमिक क्षेत्रामध्ये येईल. त्याच्यानंतर बघा, जंगलामधनं भेटणाऱ्या सगळ्या भरपूरशा औषधं, लाकडे, त्याच्यानंतर भरपूरशा प्रमाणामध्ये आणखी भरपूर काही मिळतं जंगलातनं. त्यामुळे खाणीमध्ये काय येईल? तुमची खनिज उत्पादने येतील. हे कोणतं क्षेत्र आलं तुमचं? प्राथमिक क्षेत्र. आता हिच्यामध्ये प्रश्न कसा तयार होतोय बघा, कृषी व संलग्न व्यवस्था हे कोणत्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये येतं? तर हे कोणतं आहे? प्राथमिक क्षेत्र. खाणी ह्या कोणत्या क्षेत्रामध्ये येतील? तुमच्या अर्थव्यवस्थेच्या हे प्राथमिक क्षेत्रामध्ये येतील. जंगल हे कशामध्ये येईल? तुमचं प्राथमिक क्षेत्रामध्ये. भारतामध्ये 18% अर्थव्यवस्था ही कशावर डिपेंड आहे? प्राथमिक क्षेत्रावर. हा टक्क्याचा आकडा तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. काय म्हणतोय मी? 18% प्राथमिक क्षेत्रावर डिपेंड आहे आपण. जसं भारत जेव्हा स्वतंत्र झाला तर आपण लहानपणी असताना असं ऐकलं होतं की भारत हा कसा प्रकारचा देश आहे? कृषीप्रधान देश. पण आपण हळूहळू कोणत्या हिच्याकडे वळत चाललो आहे? सगळ्यात जास्त द्वितीयक आणि तृतीयक. आता हे आपण आता द्वितीयकवर बघू. बघा, फॉर एक्झाम्पल आपण शेतातनं गहू पिकवला, त्या गव्हापासनं आपण त्याचं पीठ तयार केलं आणि पीठ तयार केल्यापासून त्याच्यातलं मैदा वेगळा झाला. बरोबर आहे ना? मैद्यापासून आपण काय तयार केला? ब्रेड तयार केला. म्हणजे काय? जर प्राथमिक क्षेत्रावर डिपेंड असलेलं क्षेत्र ते आहे तुमचं द्वितीयक क्षेत्र. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्राथमिक वस्तूवर प्रक्रिया करून द्वितीयक वस्तू तयार करणे म्हणजे कोण आहे? कारखानदार. म्हणजे आता आजच्या डेटमध्ये तुम्हाला बघायला गेलं तर बेकरीमध्ये आपण बघतो की मैदा कशापासून तयार होते? गव्हापासून. गहू कुठे पिकतो? शेतात पिकतो. म्हणजे प्राथमिक क्षेत्रामध्ये. प्राथमिक क्षेत्रात तयार झालेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून एक वस्तू तयार करणे म्हणजे ते कोणतं झालं? द्वितीयक क्षेत्र म्हणजे कारखानदारी. सिंपल आहे. बांधकाम क्षेत्र हे कशाशी रिलेटेड आहे? द्वितीयक क्षेत्र. खाणीतनं भेटलेला कोळशापासून काय तयार होते? तुमची वीज निर्मिती होते. म्हणजे हे कशात आलं? द्वितीयक क्षेत्रात आलं. पाणी पुरवठा. पाणी म्हणजे काय? तुमचं नैसर्गिक साधन सामुग्री आहे. पण पाणी व्यवस्था तयार करणे हे कशात गेलं? तुमचं द्वितीयक क्षेत्रामध्ये झालं. म्हणजे पाण्याला एक सिम्पली 10 रुपयाच्या 20 रुपयाच्या बॉटलमध्ये भरून विकलं तर कोणते क्षेत्र झालं? ते द्वितीयक क्षेत्र झालं. सेम तृतीय क्षेत्र. 56% आजच्या डेटमध्ये भारत हा तिच्यावर डिपेंड आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. आपल्या पुण्यामध्ये असलेला सगळ्यात मोठा हब IT हब
म्हणजे आपण याच्यात काय देतो, बाहेरच्या देशांना सर्व्हिसेस देतो, सॉफ्टवेअर रिलेटेड सर्व्हिसेस देतो. याच्यामध्ये सॉफ्टवेअर तयार करणे किंवा त्या रिलेटेड सर्व्हिसेस देणे हे कोणत्या याच्यामध्ये येतं, तृतीय क्षेत्र. आणि हे क्षेत्र फार भरमसाठ प्रमाणात वाढत चाललेलं आहे. फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हल्स हे पण कोणतं येईल, तुमचं सर्व्हिस सेक्टर येईल. त्याच्याप्रमाणे टेलिकॉम म्हणजे TCS, तिच्यामध्ये बाहेर आपण टेलिकॉलर थ्रू भरपूरशा कंपन्या आपल्याला फोन करत राहतात. ह्या काय तुमचं तृतीय क्षेत्र. चतुर्थ क्षेत्रामध्ये R&D, बौद्धिक जिथे क्षमतेचं जास्त काम पडणं, म्हणजे एक्झाम्पल फॉर इस्रो, ही काय तुमचं चतुर्थ क्षेत्रामध्ये येईल. त्याच्यानंतर R&D डिपार्टमेंट, काही शोध लावायचा आहे, नवीन गोळ्यांवर शोध लावायचा आहे, तर तुम्हाला काय आहे तुमचं चतुर्थ क्षेत्र हे याच्यामध्ये राहतं. हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की IT सेक्टर म्हटलं तर हे कोणत्या क्षेत्रामध्ये येईल, तुमचं तृतीय क्षेत्र. कारखानदारी द्वितीय क्षेत्र, शेती प्राथमिक क्षेत्र. त्याच्यानंतर इथे चतुर्थ क्षेत्र म्हणजे काय, R&D डिपार्टमेंट, इस्रो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कशा येतील, चतुर्थ क्षेत्रामध्ये. पंचक्षेत्र, भरपूरशा लोकांचं असं म्हणलं राहतं की पंचक्षेत्र असं काही नसतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही पंचक्षेत्र म्हणजे काय, ह्या सगळ्या क्षेत्रांना मॅनेज करणारं एक स्वतंत्र डिपार्टमेंट. म्हणजे काय, सर्वोच्च स्तरावरील निर्णायक क्षेत्र म्हणजे काय, सरकार हे तुमचं कोणतं येईल, पंचक्षेत्र आहे. आपण बघतो खूप भरपूरसे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामं करतात. शेतीमध्ये काम करणारा व्यक्ती शेतकरी हा वेगळा, द्वितीय क्षेत्रामध्ये काम करणारा कारखानदार किंवा मजूर हा क्षेत्र वेगळा, तृतीय क्षेत्रामध्ये काम करणारे IT मध्ये काम करणारे हे मजदूर वेगळेच राहतात. त्याच्यानंतर चतुर्थ क्षेत्रामध्ये काम करणारे IT डिपार्टमेंटमधले सायंटिस्ट हे वेगळे राहतात. पंचक्षेत्रामध्ये काम करणारे तसे सरकारी राहतात. विज्ञान विभागात काम करणारे विद्यापीठे, गैरसरकारी संस्था, आरोग्य संस्था, संस्कृती आणि प्रसार. म्हणजे एक सामान्य स्वरूपामध्ये पंचक्षेत्र म्हणायला गेलं तर हे व्यवस्थापन क्षेत्र आहे. याच्यातनं आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न नाही होत, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे चला, मालकी अर्थव्यवस्थेचे क्षेत्र. काय आहे, मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र, याला काय म्हणता येईल, पब्लिक सेक्टर. आपण नेहमी म्हणतो ही पब्लिक प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी, पब्लिक प्रॉपर्टी. ते कोणतं क्षेत्र झालं तुमचं, सार्वजनिक क्षेत्र. त्याच्यानंतर पुढचं येईल तुमचं खाजगी क्षेत्र. खाजगी म्हणजे काय, कोणताही एक प्लॉट बघितला तर हा एखाद्या खाजगी व्यक्तीचा असतो, म्हणजे काय, त्याची कंपनी कशी झाली, ती खाजगी क्षेत्र झाली. त्याच्यानंतर जर मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कोणते पडतात, सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र म्हणजे काय, एक सिम्पली याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, सरकार व खाजगी व्यवस्थापन जिथे एकत्रितपणे निर्णय घेतात त्याला कोणतं क्षेत्र म्हणायचं, संयुक्त क्षेत्र. त्याच्यानंतर सरकारी, सहकारी किंवा कॉपरेटिव्ह हा शब्द आपण भरपूर वेळेस ऐकतो की ज्या ठिकाणी एकाची मालकीनुसार किंवा एकाची मालकी नसते, तिथे भरपूरसे लोक एकत्रित येतात आणि स्वफायद्यासाठी एकत्र आलेला समुदाय, पण गुंतवणूक कितीही असली तरी त्यांच्या मताचं मूल्य एकच राहील. एकच लक्षात ठेवायचं, कॉपरेटिव्ह संस्था म्हणजे काय, कोणत्याही एका व्यक्तीची मालकी नसते, त्याच्यावर विशिष्ट समुदायाची किंवा एकाच उद्देशानं एकत्रित आलेल्या लोकांची, याला काय म्हणायचं, कॉपरेटिव्ह संस्था. आता बघा, भांडवलशाही व समाजवाद याचं सुवर्ण मध्य म्हणजे सहकारी संस्था. काय म्हणते, भांडवलशाही व समाजवाद यांचा सुवर्ण मध्य म्हणजे सहकारी संस्था. लक्षात ठेवायचा हा शब्द, नोट डाऊन करायचा की भांडवलशाही व समाजवाद यांचा सुवर्ण मध्य काय येईल तुमचा, सहकारी संस्था. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, हे काही आकडे आहेत, हे आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कशा आकडे आहेत बघा. भारतीय अर्थव्यवस्था ही कशी आहे, तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं की मिश्र अर्थव्यवस्था आहे, याला संमिश्र अर्थव्यवस्था म्हटलं. आता खाजगी व सार्वजनिक यांचा समावेश आहे, हे पण तुम्हाला सांगितलं. अविकसनशील आहे म्हणजे आपण काय विकसित झालो आहे का, नाही, आपण अविकसनशील आहे म्हणजे विकसित होण्याच्या मार्गावर आहेत. बघा, तुम्ही सगळे हुशार मंडळी आहात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारताचा भूमीच्या बाबतीत पूर्ण जगामध्ये कितवा क्रमांक लागतो, हे तुम्ही मला कमेंट करून टाकायचं आहे खालती किंवा ऑप्शनमध्ये टाकायचं आहे. पूर्ण भूमी ही जगाच्या 2.42% एवढी भूमी कोण व्यापतं, फक्त भारत व्यापतं. केवढा किलोमीटर एरिया आहे आपला, 32,87,263 चौरस किमी हा कसला एरिया आहे तुमचा, भारतीय भूमी क्षेत्राचा. परीक्षेमध्ये भरपूर वेळेस प्रश्न येतो की भारताने किती टक्के भूमी जगाची व्यापलेली आहे, तर लक्षात ठेवायचं किती, 2.42. हा पॉईंट विसरायचा नाही, 2.42. टोटल किती स्टेट आहे, 29 स्टेट आहे. किती केंद्रशासित प्रदेश आहे, 9 केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्रशासित प्रदेशांची यादी तोंडपाठ करून ठेवायची की कोणते कोणते केंद्रशासित प्रदेश आहे. मग तुमचा लडाख येईल,
जम्मू काश्मीर येईल, चंदीगड येईल, दिल्ली येईल, अंदमान निकोबार समूह आला, लक्षद्वीप आले, हे टोटल. त्याच्यानंतर दादर नगर हवेली आला, त्याच्यानंतर दीव दमण आले. हे टोटल किती प्रदेश आहे तुमचे? 9. टोटल रेकॉर्डिंग रिवाईज करायची आणि 9 प्रदेशांचे पूर्ण नाव लिहून ठेवायचं. 29वं स्टेट हे कोणतं बनलं असेल? तेलंगणा बनलं असेल. भारतीय लोकसंख्या हे जगाच्या किती टक्के आहे? 17.76% आहे. बघा इथे मी क्रम दिलेला आहे. सगळ्यात पहिले भारतीय लोकसंख्या किती आहे? 17.76. जगाच्या अव्वल स्थानी आपण बसलेलो आहे. कोणत्या स्थानी बसलो आहे आपण? अव्वल स्थानी बसलेलो आहे. जगाच्या अव्वल स्थानी आपण बसलेलो आहे. 17.76% टोटल जगाचा समुदाय आपल्या भारतामध्ये राहतो. त्याच्यानंतर चायना आपल्याच पाठोपाठ आहे, काही पॉईंट म्हणजे पॉईंटनुसार मागे फक्त. 17.72% चायनामध्ये आहे. USA 4.23%. हा क्रम आहे. काय? सगळ्यात पहिले भारत, 2 नंबरला चायना, 3 नंबरला USA आणि 4 नंबरला इंडोनेशिया. 17.76, 17.42, 4.23 आणि 3.45. बघा एक बघितलं का? हे नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की विकसित राष्ट्रांचा एक मोठा प्लस पॉईंट आहे की त्यांची जे लोकसंख्या आहे ही फार कंट्रोलेबल असते. जगातील 6 लोकांमागे एक भारतीय आहे. काय? लोकांच्या 6 लोकांमागे एक भारतीय आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा भारतामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोक आणि दारिद्र्य रेषेच्या वर किती लोक आहेत याचा आपल्याला थोडासा अभ्यास इथे करून घ्यायचा आहे. जसं एक सिंपल वेने बघायला गेलं तर आपल्या देशामधला सगळ्यात गरीब राज्य तो आहे बिहार. 2 नंबरला आहे तो झारखंड, 3 नंबरला आहे तो तुमचा UP. काय आहे सगळ्यात पहिला? 1 नंबरला बिहार, झारखंड, UP. त्याच्यानंतर बघा याचे 2 प्रकार पडतात. दारिद्र्य रेषेखाली जे लोक राहतील ते कसे राहतात? एक तर अर्बन एरियातले म्हणजे शहरी एरियातले आणि 2 नंबरचे राहतात ग्रामीण भागातले. आता याचे आकडे कधीच असे स्पष्ट भेटत नाही. कारण का? लोकांना अशी एक भीती राहते, आपण जर स्वतःचं इन्कम स्पष्ट सांगितलं तर सरकारकडनं भेटणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या कमी होतील, म्हणून याचे आकडे कधीही स्पष्ट नसतात. पण जे आकडे सरकारतर्फे राहतात ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं दारिद्र्य रेषेच्या खालती जे लोक आहेत ते 14.96% आहे, पण कुठे? शहरामध्ये. त्याच्यानंतर ही 14.96 ही जी रेषा आहे ही BPL लाईन आहे. कोणती लाईन आहे? 14.96 BPL लाईन. खेड्यामध्ये किती आहे? 19.28% ही शहरामध्ये दारिद्र्य लोकसंख्या शहरामध्ये आहे. 5.27% लोकसंख्या आहे. त्याच्यानंतर भारतीय स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आता हा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हिच्यावर डिटेल व्हिडिओ आपण वेगळा बनवणार आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कोणता, नेट राष्ट्रीय उत्पन्न कोणता. तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न इथे एक लक्षात ठेवा, भारताच्या सीमेच्या अंतर्गत होणारे एकूण उत्पादन म्हणजे कोणतं येईल तुमचं? स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल म्हणजे ग्रॉस नॅशनल इन्कम. काय म्हणतो मी? ग्रॉस नॅशनल इन्कम. हे किती आहे आपलं? 10 लाख करोड डॉलरमध्ये. नेहमी एक लक्षात ठेवायचं की अर्थव्यवस्था, कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती कंपॅरिझन कोणाबरोबर केली जाते? डॉलरबरोबर केली जाते. की या या शहराकडे किंवा या देशाकडे किती डॉलर्स शिल्लक आहेत किंवा किती डॉलरचा साठा आहे याच्यावर त्या देशाचं काय समजते? उत्पन्न समजते किंवा लायकी समजते. बरोबर, साध्या सिंपल शब्दामध्ये. तर आपल्याकडे 3370 बिलियन डॉलर एवढे आपल्याकडे आहे. बेरोजगारीची तीव्रता ही 3.1% आहे. हे 2022-23चे आकडे आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. राष्ट्रीय उत्पन्न जर पर्सेंटेजमध्ये मोजायला गेलं तर 35.6% हे इन्क्रीज होतं आहे. काय म्हणतो आहे मी? 1941च्या धोरणापासून जर आपण नेहमी लक्षात ठेवायला गेलं तर 35.6 हे नेहमी काय होतं आहे? उत्पन्न वाढतच चाललेलं आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? सीमा अंतर्गत होणारं एकूण उत्पादन. सीमा अंतर्गत होणारं एकूण उत्पादन हे काय आहे तुमचं? राष्ट्रीय उत्पादन म्हणून मिळतं. जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा किती आहे? 5.97%. जागतिक व्यापारामध्ये किती हिस्सा आहे फक्त आपला? 5.97%. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, विकसनशील किंवा विकसित हे का होत नाही? विकसनशील भारतीय उत्पन्नाचे असमान वितरण आहे. बरोबर आहे का? सिंपल 1-2 कारणं लक्षात ठेवा. भारतीय उत्पन्न जेवढे आहे तेवढ्या असमान भागामध्ये वितरित केले जाते. अर्धविकसित अर्थव्यवस्था आहे आपली.
हे भरपूरसे दोष आहे. हिच्यामध्ये भरपूरशा संकल्पना ज्या आहेत त्या आपण डे बाय डे लक्षात घेऊ. आजचं लेक्चरमध्ये काही अडचणी असतील तर ते सांगा. टेक्निकल भरपूर एरर आहेत, व्हिडिओ एकखट्टे बनलेला नाही, कारण पहिला व्हिडिओ आहे, मला पण थोडा अनुभव नाही आहे, त्यामुळे भरपूरसे व्हिडिओ येतील आणि ते चांगल्या गुणवत्तेनुसार बनवण्याचा आपण प्रयत्न करू. हा प्रयत्न एवढाच आहे की घरी गेल्यानंतर तुम्ही व्यवस्थित नोट्स बनवल्या पाहिजे. त्याच्यानुसार त्या नोट्सनुसार तुम्हाला अभ्यास व्यवस्थित करता आला पाहिजे. प्रत्येक पॉईंटचे नोट तुमच्याजवळ अवेलेबल पाहिजे. आणि हा जे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ नेहमी तुमच्याजवळ सांभाळून ठेवा, की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला कधी असं वाटलं की हा मुद्दा माझा आठवत नाही आहे, वाचल्यानंतरसुद्धा समजत नाही आहे, तर प्रत्येक व्हिडिओला नाव टाकून ठेवा. ह्या व्हिडिओचं जे नाव आहे, ह्या व्हिडिओचे जे नाव आहे अर्थव्यवस्थेची मूलभूत संरचना. अर्थव्यवस्थेची मूलभूत संरचना. तर तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक वेळेस तुम्हाला पॉईंट टू पॉईंट नोट डाऊन करायचं आहे. थोडंसं अटकत व्हिडिओ येतील, पण हळूहळू त्याच्यावर आपण क्वालिटी लक्षात घेऊ. ठीक आहे. थँक्यू.